कार्तिक महिन्यामध्ये स्नान का करावे? कार्तिक महिन्यात गंगा स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. हे स्नान सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती सूर्योदयापूर्वी करणे अधिक पवित्र मानले जाते आणि यामुळे पाप कमी होतात, आत्म्याचे शुद्धीकरण होते, मन चित्त एकाग्रता प्राप्त होते, अंगरोग, शारीरिक पीडा, दुःख, दारिद्र्य निरसन होते. आपल्याला पुण्य प्राप्त होते. स्नान करणे शक्य नसल्यास घरीच स्नान करून भगवान विष्णूचे ध्यान करावे. या स्नानामुळे आत्म्याची शुद्धी होते असे मानले जाते, ज्यामुळे आध्यात्मिक अशुद्धता दूर होते, पाप मुक्ती होते. कार्तिक महिन्यात गंगा स्नान केल्याने पापापासून मुक्ती मिळते, पुण्यप्राप्ती होते. या स्नानामुळे अक्षय पुण्य प्राप्त होते आणि जीवन सुखी होते असे आहे. सकाळी स्नान केल्यावरती सूर्योदयापूर्वी लवकर उठून स्नान करावे, म्हणजे सूर्यनारायण येणे अगोदर स्नान करणे महत्त्वाचे आहे. शक्य असल्यास गंगा किंवा इतर कोणत्याही पवित्र नदीत स्नान करावे. त्या ठिकाणी दिवे, गंगा गोदावरीची ओटी भरावी, दिवे लावावे. घरी स्नान करू शकता किंवा पवित्र नदी ठिकाणी स्नान करू शकता. जर नदीत जाणे शक्य नसेल तर घरीच स्नान करून त्यात पवित्र नदीचे स्मरण करून किंवा आपण जे तीर्थ आणलेलं असेल ते तीर्थ अगदी त्या पाण्यामध्ये थोडंसं टाकून स्नान करावे. भगवंताचे स्मरण करावे, गंगा गोदावरीचे स्मरण करावे, विष्णूचे पूजन करावे. स्नान झाल्याच्या नंतर देवासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे, विष्णूला तुळशीचं पान व्हायचं आहे, खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. बाळकृष्ण असेल, बाळकृष्णाची पूजा करावी, तुळशीचं पान व्हायचं आहे, खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे, विष्णूचं स्मरण करून देवांना नमस्कार करायचा आहे. त्यानंतर शक्य असेल तर आपल्याला दान द्यायचं आहे. दान काय द्यायचं आहे? तुळशीचं रोप हे तुम्हाला कार्तिक महिन्यामध्ये दान करायचं आहे. दान दिल्याने आपले पुण्य आपल्याकडे प्राप्त होते, सुखदुःख दूर होते, आनंद आपल्याला प्राप्त होतो, लक्ष्मी आपल्याला लवकर प्राप्ती होते. म्हणून कार्तिक महिन्यात स्नान केलं जातं किंवा दान दिलं जातं. याला फार महत्त्व आहे. जय श्रीराम. कार्तिक महिन्यामध्ये स्नान का करावे? कार्तिक महिन्यात गंगा स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. हे स्नान सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती सूर्योदयापूर्वी करणे अधिक पवित्र मानले जाते आणि यामुळे पाप कमी होतात, आत्म्याचे शुद्धीकरण होते, मन चित्त एकाग्रता प्राप्त होते, अंगरोग, शारीरिक पीडा, दुःख, दारिद्र्य निरसन होते. आपल्याला पुण्य प्राप्त होते. स्नान करणे शक्य नसल्यास घरीच स्नान करून भगवान विष्णूचे ध्यान करावे. या स्नानामुळे आत्म्याची शुद्धी होते असे मानले जाते, ज्यामुळे आध्यात्मिक
अशुद्धता दूर होते, पाप मुक्ती होते. कार्तिक महिन्यात गंगा स्नान केल्याने पापापासून मुक्ती मिळते, पुण्यप्राप्ती होते. या स्नानामुळे अक्षय पुण्य प्राप्त होते आणि जीवन सुखी होते असे आहे. सकाळी स्नान केल्यावरती सूर्योदयापूर्वी लवकर उठून स्नान करावे, म्हणजे सूर्यनारायण येणे अगोदर स्नान करणे महत्त्वाचे आहे. शक्य असल्यास गंगा किंवा इतर कोणत्याही पवित्र नदीत स्नान करावे. त्या ठिकाणी दिवे, गंगा गोदावरीची ओटी भरावी, दिवे लावावे. घरी स्नान करू शकता किंवा पवित्र नदी ठिकाणी स्नान करू शकता. जर नदीत जाणे शक्य नसेल तर घरीच स्नान करून त्यात पवित्र नदीचे स्मरण करून किंवा आपण जे तीर्थ आणलेलं असेल ते तीर्थ अगदी त्या पाण्यामध्ये थोडंसं टाकून स्नान करावे. भगवंताचे स्मरण करावे, गंगा गोदावरीचे स्मरण करावे, विष्णूचे पूजन करावे. स्नान झाल्याच्या नंतर देवासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे, विष्णूला तुळशीचं पान व्हायचं आहे, खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. बाळकृष्ण असेल, बाळकृष्णाची पूजा करावी, तुळशीचं पान व्हायचं आहे, खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे.